विधिलिखित भाग चौथा. राहुल, त्याला बघ, काळजी घ्या, लवकर या, योगिता म्हणतात. नको काळजी करू, लवकर येऊ, राहुल म्हणतो. निघून जातो. गाडीत बसून निघतात. कोणीच कोणासोबत बोलत नाही. एअरपोर्ट येतं. दोघं निघतात. फ्लाईट अनाउन्समेंट होते. त्यांची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून ते विमानात बसतात. आता बघू पुढे. त्यांचं विमान लंडनला लँड झालं होतं. ते लंडनला पोचले होते. त्यांना घ्यायला गाडी आली होती. दोघं गाडीत बसले. राहुल तर खूप दमला होता. त्यांना हॉटेल देता एक छान असं घर दिलं होतं. खूप छान होतं. छोटं होतं, खूप छान होतं. 2 रूम, किचन, हॉल असं होतं. मीटिंग उद्या होती. सार्थक रूममध्ये गेला. त्याला खूप वेगळं वाटत होतं. धडधड होत होती. असं का होत आहे? कोणीतरी खूप जवळचं आसपास आहे असं वाटत आहे. मन शांत का होत नाहीये? झोपून घेतो. राहुल पण झोपला होता. लवकर उठायची सवय नाही होती, तरी आज लवकर उठला होता. लंडनला जायचं होतं. योगिताला सार्थकची काळजी वाटत होती. शारदाताईला कॉल करू का? राहुल म्हणत होता. ती काहीतरी सांगेल. त्यांनी शारदा मावशीला कॉल केला. योगिताच्या मावशी, त्यांना सगळेच मावशी म्हणत. हॅलो मावशी, कशी आहे? योगिता म्हणतात. मी मस्त. कसा काय फोन केला? तुला काही माझी आठवण येत नाही? माझा डुगू, सार्थकला लाडाने म्हणत. मला फोन करतो, तू नाही विसरत. मला त्याचा रोज फोन येतो. आज आला नाही आहे. काही कामात आहे का? शारदा मावशी म्हणतात. तो लंडनला कामासाठी गेला आहे. त्याची मीटिंग होती. अजून काम होतं. त्याच्यासोबत राहुल आहे, योगिता म्हणतात. काय म्हणत होती? त्याचं लग्न ठरत आहे की नाही? त्याला असंच ठेवणार आहे? शारदा मावशी म्हणतात. त्याच्यासाठीच तुला कॉल केला आहे. तो माझं ऐकत नाही. त्याला राग खूप येतो. लग्नाचा विषय निघाला की तिच्या आठवणी खूप आहे. तशी होती पण ती खूप प्रेम करायची सार्थकवर. त्याचं पण तिच्यावर खूप प्रेम आहे. मी काय करू? तू येते का? त्याच्यासोबत बोलून बघू, योगिता म्हणतात. तो कधी येणार आहे? मी त्याच्या आधी येईल. आपण त्याच्या यायच्या आधी ठरवू काय बोलायचे असे आहे, कसं बोलायचं आहे, शारदा म्हणतात. हो चालेल, योगिता म्हणतात. नंतर त्या बराच वेळ बोलत होत्या. मला वाचवा, मला वाचवा, अहो मला वाचवा ना, माझ्याकडे बघा ना, तुमचं कुठं लक्ष आहे? अहो वाचवा ना. वा सार्थक स्वप्न पडलं होतं. थांब म्हणाला. त्याने डोळे उघडले. जोरात ओरडला म्हणून राहुल पण त्याच्या रूममध्ये आला. सार्थकला खूप घाम आला होता. कोणत्या तरी विचारात होता. त्याचं डोकं खूप दुखायला लागलं होतं. राहुल त्याच्याकडे गेला. त्याचा घाम पुसू लागला. परत स्वप्न पडलं? राहुल सार्थकला विचारतो. चल फ्रेश हो, आपण बाहेर फिरून येऊ, तुला बरं वाटेल. सार्थक पण लगेच तयार होतो. त्याला पण बदल हवा होता, नाहीतर परत तेच स्वप्नाचे विचार येतील. सार्थक मनात म्हणतो. दोघं पण तयार होऊन बाहेर पडतात. आधी एक कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी घेतात. एक मॉलमध्ये जातात. खायचं घेता. लागणाऱ्या वस्तू बघतात. एक छोटी मुलगी सार्थक जवळ येते. तिच्या तोतऱ्या आवाजात बोलते. अंकल, ते मला काढून द्या ना. मला काही तोत्र बोलता येत नाही. मी आपलं चांगलंच लिहिते, ती मुलगी म्हणते. अरे बच्चा, तू एकटी आहेस का? तुझ्यासोबत कोणी नाही? सार्थक म्हणतो. त्याला ती मुलगी खूप आवडली होती. असं वाटत होतं खूप जुनी ओळख आहे. थोडी त्याच्यासारखीच दिसत होती. अरे अंकल आहे, मला इथं रिया मावशी घेऊन आली, ती छोटी मुलगी म्हणते. बरं, तुझं नाव काय? सार्थक विचारतो. माझं नाव सावी आहे, पण मला सगळे साऊ म्हणतात. किती गोड आहे नाव, पण आम्ही ठरवलं होतं तसंच आहे, सार्थक म्हणतो. अंकल, मला चॉकलेट घेऊन देणार का? साऊ म्हणते. बच्चा, चॉकलेट खायची नसते, दात किडतात. टॉय टेडी घेऊन देऊ का? सार्थक म्हणतो. राहुल त्याची मजा बघत होता. त्याने एक मस्त व्हिडिओ पण काढला होता. लगेच योगिताला पाठवला. टेडी घेऊन देऊ द्या, साऊ म्हणते. सार्थक तिला आवडतील ते खेळणी घेऊन देत होता. त्याला साऊ खूप आवडली होती. साऊ बेटा, काय करत आहे? तुला केव्हापासून शोधत आहे. असे करता का? रिया म्हणते.
राहुल तर बघत असतो, रिया इथं आली, ही मुलगी तिची तर नाही ना. मी तर पप्पा व्हायचे स्वप्न बघत होतो, मामा ना बना दे. तिला विचारायला हवा. राहुल विचार करत होता. हॅलो रिया, राहुल म्हणतो. हॅलो राहुल, तू इथं? रिया म्हणते. काम होतं. तू कशी आहे? काम कसं चालू आहे? ही मुलगी कोणाची आहे? राहुल म्हणतो. मी मस्त, तू कसं आहेस? काम पण मस्त चालू आहे. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, तिला फिरायला घेऊन आली होती. रिया म्हणते. राहुलने हुश केलं, तिची मुलगी नाही आहे. बरं झालं. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. नंबर देवाणघेवाण झाला. घरी खूप वेळ बोलत बसले होते. साऊ साऊ असा आवाज आला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून सार्थकने बघितलं. तो बघतच राहिला. राहुल पण शॉक लागला तसा बघत होता. बघू कोण आलं असेल.